मुंबईतील पदवीधर निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी आणि महायुती तयारीला लागल्याचं दिसतंय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महायुतीकडून मुंबई पदवीधर पदासाठी दीपक सावंत इच्छुक दिसतायत। दीपक सावंत यांच्या नावाला अजूनही भाजपाचा ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये। महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्याचं दिसतंय, मात्र महायुतीची अद्याप चाचपणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। डॉक्टर दीपक सावंत यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे, तर ते देखील शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढणार आहे। समोर कोण आहे याचा मी जास्त विचार करत नाही, जिंकायचं कसं याचा मी विचार करतो आणि मी 100% जिंकण्यासाठी लढाई लढत आहे। त्यामुळे समोर कोण आहे, कोण येईल, काय करेल, कुठल्या गटाचा असेल, कुठल्या ताटाचा असेल याचा विचार मी कधीच करत नाही। आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आहेत। साहेब, निवडणूक जाहीर झालेली आहे, पदवीधर, तुमची काय इच्छा आहे? निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उतरायचं आहे, कारण फार मोठा अनुभव राहिलेला आहे परिषदेचा, तुमचा मंत्री म्हणून अनुभव राहिलेला आहे। तुमची इच्छा आहे का निवडणुकीच्या रिंगणात उतरायची? शिंदे साहेबांनी साधारणपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही महिन्यापूर्वीच या विषयीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी अनेक बैठका देखील झाल्या। अगदी नंदनवनची पण एक बैठक झाली, सगळ्यात मोठी झाली। त्यात सर्व विभाग प्रमुखांना बोलवलं होतं, कार्यकर्त्यांना बोलवलं होतं आणि अशी तयारी सुरू आहे। आमच्याकडून नोंदणी सुरू आहे, कालपर्यंत नोंदणी चालू होती। पण नंदनवनामध्ये काय कमळ उगवणार की धनुष्यबाणाला पुढची चाल दिली जाणार नंदनवनातल्या बैठकीमध्ये? नाही, आता हा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल की कोण लढवणार ते, पण ही सीट बेसिकली शिवसेनेची आहे। जिथे जिथे आपण लोकसभेला देखील पाहिलं असेल तर जिथे जिथे शिवसेना लढली त्या सीट सगळ्या शिवसेनेनेच लढवल्या आणि त्यामुळे आम्हाला आमच्या ह्या सीटसाठी आग्रह राहील। दीपक सावंत यांना जर का जबाबदारी दिली उमेदवार म्हणून, तर ती पार पाडण्याची किंवा ती घेण्याची तुमची तयारी आहे का? एका शब्दात तुम्ही इच्छुक आहात का? मी यापूर्वी पण सांगितलं होतं की कुठल्याही निवडणुकीला सामोरं जायला मी इच्छुक आहे किंवा माझी तयारी आहे, मी सक्षम आहे। त्याची गणितं थोडी वेगळी असतात, नोंदणी करणं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तुम्ही असता तरी उद्धव ठाकरे यांनी अनिल परबांचं नाव जाहीर केले। एकेकाळचे तुम्ही जवळचे सहकारी, या प्रक्रियेमध्ये तुम्ही दोघांनी एकत्र इंटलेक्च्युअल लेवलवरती जे काम म्हणतं की थिंक टँकचं काम तुम्ही दोघांनी केलेलं आहे, तर आता कसं काय या गोष्टींकडे बघता? शेवटी निवडणूक ही निवडणूक असते आणि यावेळी जे काय समोर येईल त्याप्रमाणे माझ्याकडे जर जबाबदारी दिली गेली तर निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू शकू। आपले सगळे डावपेच जे आहेत ते जसे त्यांना माहिती आहे तसे मला पण माहिती आहेत, तर त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होईल। शेवट काय होईल? शिवसेना जिंकणार। कॅमेरा पर्सन प्रकाश भोईसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।